मित्रांनो, 19 जानेवारीचा बीडब्ल्यूचा पेपर पोस्टपोन झाला आहे का या संदर्भात हा मी व्हिडिओ देतो. व्हिडिओ सिरियसली ऐका, पूर्ण ऐका, अर्धवट ऐकशाल तर उद्याच्या पेपरला मुकशाल. यस, सो हे प्रॉपरली समजून घ्या मी काय सांगतोय. लक्षात घ्या, उद्या पुण्यात 19 जानेवारीला पुण्यात सायकल रॅली आहे. सो रॅली साधारणतः शिवाजीनगर पासनं बावदान, डोले पाटील, बानेर वगैरे, कर्वेनगर, वारजे, सिंहगड रोड या एरियातनं जाणार आहे. बरोबर. सो आता याच्यामुळे दोन ऑप्शन क्रिएट होत आहे. एक, पेपर कुणाचा कॅन्सल झालाय आणि दुसरा, पेपर कुणाचा होणार आहे. सो समजून घ्या. आता उद्याचा जो बीडब्ल्यूचा पेपर आहे, या रॅली ज्या एरियातून जाते त्या एरियामध्ये जेवढे कॉलेजेस आहे तेवढ्याच कॉलेजच्या मुलांचा उद्या 19 जानेवारीचा पेपर कॅन्सल झालाय. तो पुढे साधारणतः 28-29 जानेवारीला होईल. त्या संदर्भात युनिव्हर्सिटी आपल्याला कळेल कधी होईल. आणि हो, मग याच्यामध्ये हे कॅन्सल झालेल्या कॉलेजेसमध्ये माझं कॉलेज आहे का हे मला कसं कळेल? उगाच माझ्या कॉलेज जाऊन रॅली जाते म्हणून माझ्या कॉलेजचं कॅन्सल झालं असं नाही चालणार. हे कधी कळेल? जरी तुझ्या कॉलेज जाऊन रॅली जाते पण तुझा पेपर कॅन्सल झालाय का ते तुला कधी कळेल? जर तुझ्या कॉलेजच्या ऑफिशियल टीचर्सचे किंवा तुमच्या कॉलेजचा जो ऑफिशियल कॉलेजचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर जर टीचर्सने मेसेज टाकलेला असेल आपल्या कॉलेजचा पेपर कॅन्सल झालाय तरच तुझ्या कॉलेजचा कॅन्सल दर. नाही तर तुझ्या कॉलेजच्या समोरून रॅली जाते, कॉलेजने जर तुला नोटीस टाकलेली नाही ऑफिशियल ग्रुपवर तर तुला उद्या पेपरला जाणार, तुझ्या कॉलेजचा पेपर कॅन्सल नाही. हे क्लिअर झालं पहिलं. आता दुसरं, बाकी सगळ्यांचा उद्याचा पेपर होणार आहे. म्हणजे नाशिक जिल्हा पूर्ण बीडब्ल्यूचा पेपर होणार आहे, नगर जिल्हा पूर्ण बीडब्ल्यूचा पेपर होणार आहे, पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण सगळ्यांचा बीडब्ल्यूचा पेपर होणार आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पुण्यामधनं फक्त एवढे 2-5-10 कॉलेज आहेत तेवढ्यांचाच कॅन्सल झालाय. बाकी सगळ्या पुण्याचा पेपर होणार आहे. आणि नाशिक आणि नगरचा तर पेपर बीडब्ल्यूचा होणारच आहे. आता क्लिअर झालं. आणि हे पण कोण आहेत, एवढे कोण आहेत का? समजा असं बघा, आता ही समजा वाडिया कॉलेजची नोटीस आहे. या प्रकारे तुमच्या कॉलेजने जर तुम्हाला नोटीस दिली असेल किंवा तुमच्या कॉलेजने तुम्हाला सांगितलं असेल तरच, जर नाही आलं टीचर्स कडनं काही तर नाही कॅन्सल. मग भले तुझ्या कॉलेज समोरून रॅली जाते तरी तुला पेपरला जावं लागेल. क्लिअर. आणि अजून काही डाऊट असतील तर तुम्ही तुमच्या टीचरला कॉल करून घ्या, डाऊट क्लिअर करून घ्या. पण असंच गृहीत धरून चला की आपल्याला पेपर द्यायचा, उगाच झोपा काढू नका. कारण कितीतरी पोरं कॉल करताय, सर आता अभ्यास नाही करत, उद्याचा पेपर कॅन्सल आहे. सगळ्यांचा कॅन्सल नाही झालाय, लक्षात ठेवा. 100% मधनं फक्त 2% मुलांचा झालाय कॅन्सल. 98% मुलांना उद्याचा बीडब्ल्यूचा पेपर द्यायचा. क्लिअर. यस. आणि बीडब्ल्यूचे सगळे IMP क्वेश्चन कालच मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलाय इंस्टाग्राम, युट्यूबला, ते बघून घ्या. ते उद्या पेपरला येणार आहे. आणि BXC ला बघितलं ना, PYQ दोन्ही जे PYQ होते त्याच्यातले जवळजवळ 60 ते 70% क्वेश्चन जर रिपीट झाले, बीडब्ल्यूलाही तसंच होणार आहे. सो बीडब्ल्यूचे दोन्ही सॉल्व, PYQ आपल्या पर्पल ॲपवर आहे विथ एक्सप्लेनेशन, पूर्ण सॉल्व आहे. 140 मार्काचे ते बघा. बीडब्ल्यू स्कोरिंग होईल. उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. क्लिअर. सो शॉर्टली रिवाइज करून देतो पुन्हा एकदा. ह्या एरियामधनं जी रॅली जाणार आहे त्या रॅलीच्या एरियामधले जेवढे कॉलेजेस आहेत तेवढ्याच कॉलेजचा पोरांचा पेपर कॅन्सल आहे. ते पण जर त्या कॉलेजच्या सरांनी आपल्याला जर ग्रुपमध्ये तुमच्या कॉलेजच्या मेसेज टाकले असेल उद्याच पेपर कॅन्सल, काही नोटीस दिली असेल तरच, डाऊट असेल तर आधी सरांना विचारून घ्या. आणि बाकी पूर्ण नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि पूर्ण पुणे जिल्हा हा 10% भाग सोडला तर सगळ्यांचा उद्याचा बीडब्ल्यूचा पेपर होणार आहे. यस. सो बेस्ट ऑफ लक.